नमस्कार, जय अंबे, जय श्री महाकाल. मी श्री महंत ऋषिकेश नंदगिरी. कसे आहात आपण सर्व आनंदी कुशल मंगल असाल अशी मी आशा करतो. जगदंबा आपल्या सर्वांना उदंड आयुष्य देव. आज नवरात्राचा 6वा दिवस, पण अजूनही पंचमी तिथी. तर आज पंचमी तिथी निमित्त जगदंबा आदिमाया पराशक्ती भगवती सप्तशृंगी आईसाहेबांची ललिता त्रिपुर सुंदरी देवी स्वरूपातली पूजा आणि तीच भगवतीची ही आपल्याकडची आजची पूजा. आज आपल्याकडे दुर्वा वाहिल्या जातात. आज आपल्याकडे सत्याम्बा व्रत ही होतं. जगदंबेचं सत्याम्बा व्रत जे सगळ्यात पहिले कोणी केलं होतं, कसं केलं होतं ते पुढे मी तुम्हाला दर्शनाच्या वेळेला सांगणारच आहे. तर आज आदिमाया पराशक्ती भगवती सप्तशृंग आईसाहेबांचं ते ललिता त्रिपुर सुंदरी स्वरूपातलं दर्शन आणि सत्याम्बा पूजनाचं दर्शन आपण नक्की हे घेत असताना आज आपण आपल्या विवाहासाठी प्रार्थना करायची आहे. ज्या मुलींची विवाह जमत नाही आहे त्यांनी आपली विवाह लवकरात लवकर व्हावी याच्यासाठी प्रार्थना करायची आहे. आणि त्याच्यानंतर ज्यांची विवाह झालेले आहे त्यांनी आपल्या संसारामध्ये सुख मिळावं याच्यासाठी प्रार्थना करायची आहे. तर चला आता आपण घेऊया भगवती जगदंबेचं दर्शन, आदिशक्तीचं दर्शन. जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. जगदंबा माता की जय. जगदंबा ललिता महात्रिपुर सुंदरी भगवती दशमहाविद्यांमधली एक देवता. आज पंचमीचा उत्सव. या पंचमीला ललिता पंचमी ही म्हणतात. आजच्या दिवशी विशेष कुंकुमार्चन केलं जातं. भगवतीचं हे स्वरूप, तिच्या एका हातामध्ये पोपट तर एका हातामध्ये इक्षू म्हणजे ऊस. आज जगदंबेला दुर्वा वाहिल्या जातात. या दुर्वांचं विशेष अर्चन भगवतीला होत असतं. आणि त्यानिमित्ताने आज आपल्याकडे सत्याम्बा व्रत सुद्धा आहे. भगवतीला 48 दुर्वांची एक जोडी, अशा 48 जोड्या भगवतीला व्हायच्या असतात. आणि त्यानिमित्ताने आपण सत्याम्बा व्रत केल्यानंतर भगवतीला नैवेद्य, पाणी, ओटी, सर्व पूजा यथासांग विधीने पूर्ण करत असतो. जसं सत्यनारायण व्रत आहे, सत्यविनायक आहे, सत्यशंकर आहे, तसंच भगवतीचं हे सत्याम्बा व्रत. हे सत्याम्बा व्रत केल्याने भक्ताच्या जीवनातले दुःख दूर होतात आणि त्याच्या जीवनात त्याला यश संपादन होतं. भगवती आदिशक्ती परांबिका तिच्या सुंदर अशा स्वरूपाने सुखासनामध्ये बसलेली भगवती आदिशक्ती, तिचं हे स्वरूप बघावं तेवढं थोडंच आहे. आज मी दाक्षिणात्य पद्धतीची सर्व दागिने जगदंबेला घातले. तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात, ज्यावेळेला तुम्ही जगदंबेला बघत आहात त्यावेळेला तुम्ही प्रार्थना करायची आहे. आज तुम्ही ललिता त्रिपुर सुंदरी आईसाहेबांजवळ विवाहासाठी प्रार्थना करायची आहे. जगदंबेला प्रार्थनेमध्ये सांगायचं आहे, ज्यांचे विवाह झाले नसतील त्यांनी विवाहासाठी, आणि ज्यांचे विवाह झाले आहे त्यांनी सुखाचा संसार व्हावा याच्यासाठी प्रार्थना करायची आहे. देवीला षोडशोपचार पूजांनी अभिषेक पूजन करून आजची पूजा संपन्न झाली आहे. पूजा सुरू असताना, भगवतीला अभिषेक सुरू असताना जगज्जननीला मी प्रार्थना करतो की आपण सर्वांना भगवती यश, सुख, आरोग्य लाभू दे. जगज्जननी आपल्या सगळ्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण करो, हीच भगवतीच्या चरणी प्रार्थना. आदिशक्ती सत्याम्बाचं हे व्रत सगळ्यात पहिले कोणी केलं होतं, तर हे सगळ्यात पहिले व्रत कार्तिकेयांनी केलं होतं. कार्तिक स्वामींनी विचारलं होतं त्यांचे पिता श्री शंकर महादेव भगवानजी यांना की असं कोणतं व्रत आहे जे व्रत केल्याने मला यश मिळेल. त्यावेळेला भगवान शिवांनी सांगितलं होतं की त्रिपुरासुराच्या वधाच्या वेळेला मी स्वतः हे सत्याम्बाचं व्रत केलं होतं. अशी सुंदर अशी कहाणी या व्रताची. तर जगदंबा आदिमाया पराशक्ती भगवती सप्तशृंगी आईसाहेबांची ललिता त्रिपुर सुंदरी स्वरूपातली पूजा आपल्याला नक्की आवडली असेल अशी मी आशा करतो. जगदंबा आपल्या कुटुंबाला, आपल्या मित्रवर्गाला, आपल्या आप्तस्वकीय सर्वांना सुखात ठेव,
कृपावंत हो, आरोग्य देव, उत्तम आरोग्य, उत्तम यश लाभो. हीच भगवतीच्या चरणी प्रार्थना. आदिशक्ती परांबा जगदंबा महामाया तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो, हीच भगवतीच्या चरणी प्रार्थना. आणि हो, जर आतापर्यंत चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ही व्हिडिओ सगळ्यात पहिले आपल्यापर्यंत पोहोचेल. आणि जास्तीत जास्त व्ह्यूज आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून भगवतीचं इतकं सुंदर साधेचं स्वरूप आपल्या सगळ्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. नमस्ते, जय अंबे, जय श्री महाकाल.